की मी मगाशी म्हटलं तसं 1952 साली सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अनेक संस्थेच्या निवडणुका झाल्या, परंतु एका वेळेला इतके उमेदवार बिनविरोध होण्याचा हा प्रकार हा देश आणि हे राज्य पहिल्यांदा अनुभवते. 68 उमेदवार बिनविरोध, आणि तेही सगळेच्या सगळे सत्ताधारी पक्षाचे. असा काय सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता आहे? असं कोणतं काम सत्ताधारी पक्षाने चांगलं केलं म्हणून जनतेने त्यांचा आदर केला? आणि म्हणून पहिल्यांदा ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी हॅक करून मतं चोरली गेली. नंतर निवडून आलेले उमेदवार त्या ठिकाणी चोरून मतं चोरली गेली. नंतर मतदार यादीतले मतदार त्या ठिकाणी गायब करणं किंवा आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी वाढवणं हा प्रकार झाला. आणि आता तर पुढची स्टेप त्या ठिकाणी उचलली गेली, ती म्हणजे विरोधी पक्षाचे उमेदवारच गायब करायचे आणि आपले उमेदवार बिनविरोध करायचे. भविष्यामध्ये असं होऊ नये की विरोधी पक्षाचे उमेदवार उभेच राहणार नाहीत आणि आम्हीच फक्त बिनविरोध येऊ. अशा प्रकारची ही लोकशाही मारण्याचं काम हा सत्ताधारी पक्ष करतोय, हे अत्यंत चिंताजनक आहे.